आमच्या महाराष्ट्रात येऊन दादागिरी आम्हाला दाखवतात. भडकली चांगलं हे करावं असं वाटतं, वलटून काढावं असं वाटतं एकेकाला. टाकायचं झो वलटवून. ए मेली वसाडी जो इथे येऊन नाटकी करणार. असं कोणाला पण दुश्मनाला पण नको. मी बोलते दुश्मनाला पण नको. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर ना आपण आत्ताच क्लासमधून जाऊन आलो. आता दुपारचे 2:45 झालेत, 2:30-2:45 झालेत. मम्मी पण थोड्या वेळात येईलच, पण त्याच्यावरून म्हटलं आपण जाऊया, कारण आपल्याला ना एक पर्स दिली आपली शिवायला मम्मीची, तर ती पण घेऊन यायची आणि आपण चालत चालत जाऊया. आणि आत्ता माझा हात कसा आहे, तर माझा हात बरा आहे आता, म्हणजे बोट बरं आहे हाताचं, कारण खूप दिवस झाले पेन होत होतं आणि अजून पण थोडं पेन आहे, कारण नुसती स्किन आहे, नख नाही आहे. नख यायला अजून खूप वेळ लागणार, तर तोपर्यंत थोडंसं पेन होईलच. अजून आपल्याला 2-3 वेळा मला वाटते ड्रेसिंग करावी लागेल, पण मला वाटते मी डॉक्टरांना सांगणार नाही, जोपर्यंत नख येत नाहीत तोपर्यंत तुम्ही ड्रेसिंग ठेवाच, कारण आपण असं मोकळं नाही सोडू शकत ना, कारण जरा पण काही धक्का लागला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मम्मीचाच फोन आहे. हा, तर मम्मीचा फोन आला होता. ॲक्च्युली हे लोक काय ना काय मागवत बसतात ऑनलाईन, सो त्याच्यासाठी आहे ना ते पार्सल आलं होतं घरामध्ये मम्मीला. आणि ताईला माहिती आहे की मम्मीच्या मोबाईलवरून मागवतो आणि कोड मम्मीच्या मोबाईलवर येतो, तरी पण मम्मीच्या मोबाईलवरून मागवायचं. मी दाखवते आणि मम्मा तेव्हाच मी लगेच एवढं लक्षात नाही येत, ते आवडलेलं मग तिकडेच. तर आता ते कॅन्सलच करावं लागणार ऑब्व्हियसली. तर मम्मी तर ऑफिसमध्ये अजून. तर चला आता मम्मीची बॅग घ्यायला जाऊया, बघूया कशी शिवली. बॅग घेतलेली आहे, मी चेक करते आता. साईडला काय केलं तो मित्रांनो 3:30 झाले दुपार. मी आल्याला जेवण करायला लागले. काय मम्मी आजचा दिवस कसा गेला? चांगला गेला, चांगला गेला ना. आता इथे ना पावट्याची आमटी करते मम्मी. इथे भात आहे आणि कालची मसूरची डाळ आहे, जी मम्मी बोलली होती ना की मांदेली फ्राय करणार आहे त्याच्यासोबत. आता पावट्याची आमटी म्हणते. बिचारी मम्मी खूप दमले मी पण. आता काय बोलू, मी खूप कंटाळ, बाहेरून येऊन कंटाळ येतो ना. आणि ताई बोलते की एका हाताने करू का मी? नको, राहू दे आता, नंतर हळूहळू ट्राय. हा इथे सगळा पसारा आहे, तो थोडासा आपण क्लीन करूया. हे करू शकतेस तू, काढले कपडे थोडं थोडं. मित्रांनो जेवता जेवता इथे मस्तपैकी गरम पावट्याची आमटी केलेली आहे मम्मीने, एकदम मस्त गावच्या सारखी. गरम मसाला टाकून भात आहे आणि इथे आपला ब्लॉग लावलेला आहे, तो बघत बघत एन्जॉय करतो. कालचा ब्लॉग आहे. जेवायला या सर्वांनी. चला जायचं. ते आता आपल्या घराजवळ पण ट्रॅफिक होतं, कारण यांना जागे जागेवर सिग्नल लावलेले आहेत ना, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. बघा ना, पुढे जातच नाहीये, नाही तर या रस्त्यावरून आपण सुसाट जायचो. रिक्षा वाकडी झाली. रिक्षा वाकडी झाली अशी मित्रांनो एकदम. बघा बसला पण फुल गर्दी आहे. आता या रिक्षावर बघा मित्रांनो काय लिहिलंय, दादाची की फौज करेगी मौज. नक्की काय, थोडासा वेगळा अर्थ वाटतं की ना, आम्ही तर भाईसाहेब जाम असलोय, दोघं पण जाम असलो. दादाची की फौज करेगी मौज. घरापासून रिक्षाने डॉक्टरच्या इकडे आलो, ते पण आम्ही अगोदरच थांबवलो रिक्षा. ट्रॅफिक तुम्हाला दाखवलं, मंदानी खूप जास्त होतं आणि पैसे 500 रुपयाची नोट दिली, सुट्टे नव्हते त्याच्याकडे. त्याच्यानंतर मी सुट्टे करायला गेली, म्हटलं बाबा चल आपणच जाऊया. आणि उतरलो रिक्षातून तेव्हा 52 रुपीज झाले होते, 52 रुपये झाले होते. आणि नंतर मग त्याला 500 रुपये सुट्टे दिले. मी 100 रुपयाची नोट दिली, त्यांनी मला रिटर्न दिले 45 रुपीज. मागे बघून बोलतो की 55 झाले म्हणून. अरे जेव्हा आपण उतरतो ती किंमत असते ना आपली, किती असते ती. तुम्ही डायरेक्ट बोलाल की 55 झाले, याला काय अर्थ आहे? सुट्टे नव्हते, मी आणलं पण, आणि वरून त्यांनी 3 रुपये एक्स्ट्रा घेतले. हे असे भैया लोक, कधी पण मराठीत बोलायचं आहे लोकांशी. हे सगळे आता एवढे जेवढे किती दुकान दिसत ना, सगळे भैयांचेच दुकान आहेत, एक पण इकडे मराठी दुकान नाही. म्हणून आपण मराठी लोक मागे. 1 रुपयाची किंमत नाही ह्या लोकांना. बोलायला भरपूर बोलली असती. मी बोली की दे रिटर्न दे 3 रुपये बोलली मी. नाही, हो गया बोलतो, जितना हो गया. मी बोलली की उतरलो किंवा तेव्हा किती झालेले, म्हणजे पैसे सुट्टे आणायला जायला पण आपलीच चुकी. नाहीतर काय, चिल्लर सुट्टे आणून द्या आणि वरून ते 3 रुपये एक्स्ट्रा पण द्या. पैसे सुट्टे आणेपर्यंत त्याने रिक्षा चालूच ठेवली होती. हे असं मित्रांनो आहे ना, हे असे चालू लोक आहेत ना, सगळीकडे असतात. पण तुम्ही आहे ना यांच्यासोबत आहे ना व्यवस्थित कडक वागा, कारण काय की आपले पैसे हे आपण मेहनत करून कष्टाने कमवतो. पण लागलंय म्हणून त्याला सोडलं नसतं, तसं नाही, पण आपल्याला बोललं पाहिजे. 3 रुपये एक्स्ट्रा का घेतले? बरोबर आहे. तू सुट्टे आणायला गेला होता का? एक तर सुट्टे
म्हणजे सुट्टे आपण आणले आणि आपलीच चुकी आणि त्याने मीटर पण चालू ठेवलंय. असा अशी बावळट माणसं या जगामध्ये खूप आहेत. सोडायचं नाही असल्यांना. आपण मराठी माणसं आहेत ना म्हणून कमी आहे. मी खरं बोलते तुम्हाला. माझा स्वभाव असा आहे ना, मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. भले काय होईल मी कधीच म्हणजे माझ्या फॅमिलीला असू दे नाही तर बाहेर असं काही दिसलं ना मी सोडत नाही कोणाला. सोडायचं नाही कोणाला अजिबात. आपण का आपले 1 रुपयाला पण किंमत असते मित्रांनो. फुकटचे आलेत का पैसे. तेच बरोबर आहे. चला आता जाऊया. काय जास्त चिल्ली तर इकडे प्रेशर येईल. पण जर रिक्षावाल्यांना 1-1, 2-2, 3 रुपयाची सूट देत गेलो किती होतात महिन्याचे पैसे. किती होतात पैसे. आपण असं कंगालोट राहायचं का ह्याच्या मागे. बरोबर. आमच्या महाराष्ट्रात येऊन दादागिरी आम्हाला दाखवतात. चांगलं हे करावं असं वाटतं. वलटून काढावं असं वाटतं. टाकायचं झो वलटवून. मिळेली वसाडी जो इथे येऊन नाटकी करणार. मराठीत बोलायचं आपण सगळ्यांनी आणि ह्यांना बरोबर दाखवायचं इकडे. चला आता जाऊया. ताईचा राग शांत करूया. चला ताईचा प्रेशर वाढेल. तो घरी आलोय मित्रांनो मस्तपैकी. ताईची यावेळेला ड्रेसिंग पण छान झाली. रडली नाही ती. आणि कसं वाटतंय जरा करून दाखव. आता जरा बरं आहे. आता हा पहिल्यापेक्षा हात हलतोय म्हणजे ते बोट हलू शकतो थोडं. आणि ना मम्मीने बोट बघितलं नाही ना माझा तर बोटाचा फोटो पण काढून आणला. हा आणि इकडे स्क्रीनवर पण दाखवतोय मी तो पण बघा. सो खरं आणलायस फोटो. काय बोलू आता. नको मला भीती वाटते बघायला. माझ्याकडे नको मम्मीकडे जा. देवा रे देवा पांडुरंगा. पांडू खरंच माझी लेकी माझं वासून होतं ग. माझं बायको माझी सोनं माझं ग वासून तेव्हा माझ्या लेकीवर अशी परत तू वेळ होती. आता काय बोलू मी. ते न खेळणार ते बोलले मसस द्यायला थोडा वेळ लागेल. हे तर आता ठीक आहे. असं कोणाला पण दुश्मनाला पण नको. मी बोलते दुश्मनाला पण नको. काय नाही आता नॉर्मल आहे. आता थोडं कमी झालं पेन वगैरे. की काय आता हे बघते त्याच्या अगोदर किती असेल सांग मला. त्याच्यानेच मी अर्धी झाली होती. मी म्हणून तुला नेलं नाही त्या दिवशी जेव्हा काढायचं होतं ना. खरंच लेकी मला खरंच माझं वासरू कसं काय झालं पाहिजे तुझं बोटाचं लेकी. अरे ते थोडं इकडे इकडून स्टार्टिंग होत गेली नंतर मग एवढं काही कळलं नाही मला. सोन्यासारखी नख माझ्या लेकीची. सगळी नख एकदम स्वच्छ असतात माझी पूर्ण क्लीन. माझं काय नाही. आता परत काळजी घे पाहिजे. काय वाटलं ना असं कधी जरा काय असं तर नाही म्हणतात लगेच हे करायचं. लक्ष ठेव. बाकीची नख बघा एकदम किती माझ्या वासराचं माझ्या वासराने एवढं माझे काढला त्रास. म्हणून माझ्या मंदार खाऊ आहे का. मी सिरियसली बोलते. मी एवढं नख काढायचं. तू लगेच सेंटी नको. आताच एवढी झालीस तेव्हा तर तुला सांभाळणं मुश्किल झालं असतं आम्हाला. कोणाची माझे नखच होण्यासारखे. ठीक आहे असू दे. बस आता डोळ्यातून पाणी टपकलं नाही पाहिजे. म्हणजे मम्मीला माहित नव्हतं ना म्हणून थोडस म्हटलं फोटो पण काढून ठेवूया कसं काय आहे ते दाखवूया. बट आता ठीक आहे. आता तुम्ही मी बोलणं एवढी बोलते किंवा काय तर आता ठीक आहे. असं एवढं दिसतंय पण त्यावेळेला काय झालं असेल हे मी समजू शकते. मी काय माझ्याकडे शब्दच नाही. अक्क नख काढायचं म्हणजे खाऊ आहे काय. बट ठीक आहे ना ते बोलले थोडा वेळ लागेल नख यायला कारण मोठं नख आहे ना. आता सुकायला आले ना सुकायला. आता ब्लड वगैरे नाही ना. ब्लड वगैरे काहीच नाही पण ती स्किन सगळं ते लाल दिसते ना. सो हे एवढंच होतं आता इमोशनल वालं सगळं. अजून 2 ड्रेसिंग बाकी आहेत. सो बुधवारी एक आहे आणि शुक्रवारी एक आहे. नंतर मग डॉक्टर बोलले की तिथे मसाज यायला सुरुवात होईल. तर मग नंतर ओपन ठेवू शकतो. आणि आता जेवणाला मम्मी काय करते. जेवणाला इथे जेवणाला आता गवारची भाजी केली आणि कारल्याची भाजी आणि दही कढी बनवली. कढी बनवते. मम्मीला सगळं काम करावं लागते. आम्हाला सकाळी उठून पण जायचं असतं ना पहाटे. त्याच्यामुळे मला पण झेपत नाही. मला पण उद्यापासून मी जेवण करायला घेईन. भाऊला सगळी कट वगैरे करून दे आणि मी जेवण करेन. धावपळ आहे ना परत. आतेचे मिस्टर आणि तुम्हाला सांगायचं एक गोष्ट अशी आहे की आधी जी आत्या आहे सो तिचे हजबंड एक्सपायर झाले शुक्रवारी. अचानक मला मेसेज आला आणि माझे पप्पा आम्हाला खूप हेल्प केली होती त्यावेळेला जेव्हा आम्ही चाळीमध्ये राहत होतो आणि तेव्हा आपली परिस्थिती एवढी चांगली नव्हती. माझे पप्पा
म्हणजे खूप चांगलं रिलेशन होतं. आत्या नेहमी येऊन जाऊन असायची. माझे पप्पा पण खूप आत्याकडे नेहमी जेवण वगैरे त्यांच्याकडे ताईकडे जातो, मी ताईकडे जातो, नेहमी आत्याकडे. आणि मंदारच्या वडिलांचं असं झालं तेव्हा त्यांनीच सगळं देखभाल केली, बघितलं सगळं त्यांनीच केलं त्यांनी. सो वाईट खूप वाटतंय. उद्या जाणार आहे तुम्हाला सांगायचं होतं. आणि ताईचं पण तुम्हाला अपडेट तर आता ब्लॉग्स दरम्यान तुम्हाला सांगत आहे. आता ती बेटर फील करते मध्ये मध्ये पेन होतं, पण आता बेटर आहे. तुम्ही सगळेजण एवढी काळजी करता त्यासाठी कमेंट वगैरे केले सर्व. थँक्यू सगळ्यांनी एवढं कमेंट करून विचारलं मला, त्यासाठी खूप थँक्यू. बट आता मी बेटर आहे. आता बोलायला जमतंय, थोडं मुवमेंट करायला जमतंय. चला आता जेवण होईल आपलं थोड्या वेळाने. इथे दही करतो ना आपण. नेहमी जर कढी करायची असेल ना तर दही बनवतो आपण घरामध्ये. आणि हे आता जरा बाहेरून आणलेलं आहे कारण घाई आहे, माझे घरी कोण करणार नाही त्याच्यामुळे म्हणून हे आणले सगळे बाहेरून. आणि आता जेवणाच्या वेळेला मी सूप तयार केलंय पिण्यासाठी. ऍक्च्युली बाहेर थंडी पण आहे ना, थोडंसं गरम गरम सूप प्यायला तर जरा अजून मजा आहे. सो या मित्रांनो जेवायला मम्मीने मस्त कढी केलेली आहे आणि गवारची भाजी सुद्धा आहे तिथे आणि ते कारल्याची भाजी आहे. आणि या जेवायला या सर्वांनी. जेवण वगैरे झालं, कशी झाली होती कढी? एक नंबर. मम्मीने तर आजचं जेवण एकदम अफलातून बनवलेलं. शिक काहीतरी मम्मीकडून शिक. हे की मम्मी कसं शार्ट काय ते बोलतात ना, मॅनेज करते आणि त्यातल्या त्यात बनवते असं मस्तच एकदम. हा एक नंबर. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स देखील करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आम्ही पण ताईची काळजी घेतो, ताई आमची काळजी घे. बाय बाय.